सो हॅलो ऑल. तर यार आपण ना मागल्या स्टँडअपमध्ये आपण मुलींच्या अपेक्षांच्या विषयांवर होतो. सो त्यालाच रिलेटेड असा एक किस्सा आहे. किती लोक इथे सगळे जे आहेत किंवा किती लोकांनी लग्न मेळावा अनुभवला आहे. काही जास्त लोक गेले नसतील. आजकाल तर सगळे लव्ह मॅरेज होतात, त्यामुळे मेळाव्यांची गरज पडत नाही. सगळा मेळावा एक तर, आणि जो मेळावा भरतो तो सगळा डिजिटल भरतो, कारण डिजिटल इंडिया झाला आहे. त्याच्यामुळे सगळा मेळावा ऑनलाईन साईटवर भरतो. आणि त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा अशा बंबल टंबल वगैरे अशा बऱ्याचशा साईट आलेल्या आहेत. अजून ती कुठली आहे आपली, मला नाव नाही आठवत आहे, पण ती बंबल वगैरे जिथे तुम्ही फ्रेंडशिप करून नंतर मग असं लग्न वगैरे करू शकता. शादी.com अशा बऱ्याचशा मॅट्रोमोनियल साईट आहे. त्याच्यामुळे सगळा ऑनलाईन मेळावा भरतो. द्वापारयुगात स्वयंवर भरायचं, आता मेळावे भरतात. आणि आता सगळं डिजिटल झालं आहे, त्याच्यामुळे सगळं ऑनलाईन भरतं. तर किती लोकांनी असा लग्न मेळावा अनुभवला आहे. त्या लग्न मेळाव्यातला एक किस्सा आहे ॲक्च्युली. तर तिथे तुम्हाला बघायला भेटतं की अपेक्षा कशा असतात. म्हणजे त्या तोंडावर तुम्हाला अपेक्षा पूर्णपणे सांगणार नाही. अपेक्षेसाठी एक खास असा शब्द वापरला जातो आणि त्याच्यात सगळ्या अपेक्षांचा तो सम असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक शब्द बोललाय फक्त, आणि अरे बाबा एवढंच अपेक्षा आहे असं वाटतं आपल्याला. म्हणजे मुलाला तरी असं वाटतं, निदान बस इतकेच अपेक्षा आहेत. पण त्या एका शब्दामागे खूप साऱ्या अपेक्षा असतात. ज्या तुम्ही जेव्हा परस्पर बोलता त्याच्यानंतर ते तुम्हाला कळतं. एका मित्राचा किस्सा असा आहे. लग्न मेळाव्यात गेला. पहिले मुलींचे इंट्रोडक्शन होतात, मुलांचे इंट्रोडक्शन होतात. तर मुलांना जनरली अपेक्षा काय आहे हा प्रश्न विचारला जात नाही. कारण मुलांना डिटेल द्यावं लागतात की तू काय करतो, कुठे करतो, किती कमवतो, काय वगैरे सो कॉल्ड. आणि मुलींना तुमच्या काय अपेक्षा हा प्रश्न विचारला जातो मोस्ट ऑफ मेळाव्यांमध्ये. मुलं तशी अपेक्षा राहिली तरी सांगत नाही. मुलगी असली तर द्या म्हणते, भाऊ फक्त लग्न करायचं आहे बस. ही एकच अपेक्षा असते की असणारी एकच कंडिशन, जिच्याशी लग्न करतोय ती मुलगी असायला पाहिजे. सो सिंपल. आणि मुलींच्या अपेक्षा अशा असतात की शिक्षण वगैरे सांगितलं, घर कुठे आहे, राहणं कुठे आहे, हे वगैरे सांगितल्यानंतर एक जर अपेक्षा विचारले कोणी, तुमची अपेक्षा काय आहे, तर मुलींकडनं एक उत्तर येतं, अनुरूप. सो आता अनुरूपचा अर्थ तुम्हाला असं वाटत असेल, अरे वा किती छान, म्हणजे मी जर इंजिनियर आहे, मुलगी जर इंजिनियर आहे, तर मला भेटणारा नवरा हा इंजिनियर असावा. मी जर डॉक्टर आहे तर मला भेटणारा नवरा हा डॉक्टर असावा. मी जर माझं मॅनेजमेंट वगैरे झालेलं आहे, PG झालेलं आहे, तर मला भेटणारा नवरा जो आहे माझ्यासोबतचा तो शिक्षणाची अट, म्हणजे इंजिनियरला इंजिनियर, डॉक्टरला डॉक्टर, मॅनेजमेंटला मॅनेजमेंट, किंवा ग्रॅज्युएशन PG असेल तर PG वगैरे असं काइंड ऑफ. तर मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की BA ला MBA लागतो तसं, तर त्याच्यामध्ये ती अनुरूप हा त्यामध्ये मॅटर करत नाही. तर त्याचं असंच झालं, तो स्वतः इंजिनियर होता, एक मुलगी होती जिने असंच म्हटलं की ठीक आहे तुमच्या अपेक्षा काय, ती दिलं. त्याला दिसायला बऱ्यापैकी वाटली, माहिती आवडली, तिने म्हटलं अपेक्षा अनुरूप. याला वाटलं अरे वा किती छान, अनुरूप चालतंय. मग असं झालं की समोर थोडी बोलणी केली, माहिती काढली, आणि मग विचारलं की तुम्ही तुमचं पण इंजिनियर झालं आहे, माझं पण इंजिनिअरिंग झालं आहे, मला वाटतं ओके. पण तिच्या घरच्यांनी आणि मुलींनी स्वतः प्रश्न केला आणि घरच्यांनी प्रश्न केला, म्हणे तुमचा जॉब कुठे. तो म्हटला पुण्याला. बरं मग ठीक, तेही ठीक आहे, पुण्याला. अरे वा वा छान. मुलगी नागपूरची होती, पुण्याला नोकरी होती, छान. पण म्हणे शेती आहे का. आता तिला जर तुम्ही ॲक्च्युली शेतीत पाठवलं, तर शेतीत जर पाठवलं तर तिला पालकाची भाजी कुठली आणि मेथीची भाजी कुठली यातला फरक कदाचित ओळखता येणार नाही. पण तरी घरी शेती आहे का, म्हणजे ही अपेक्षा जी आहे ती अनुरूप या शब्दात मांडलेली नव्हती, पण तरी. तर म्हणून या अनुरूप शब्दांपासून वाचून राहा. समोर तुम्ही जिथे कुठे मेळाव्यात राहत असाल, तर मेळाव्यात जात असाल, जिथे कुठे तुम्ही मेळाव्यात जाणार असाल, तिथे अनुरूप या एका शब्दाने काम होणार नाही. अनुरूपमध्ये सगळ्या अपेक्षांचा जो सम आहे तो म्हणजे अनुरूप असतो. थँक्यू सो मच.